श्री स्वामी समर्थ भक्ती स्नेहसागर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत। सर्व देवतांची पूजा मूर्तीच्या स्वरूपात केली जाते, मात्र महादेव असे एकमेव आहेत ज्यांची पूजा लिंग स्वरूपात केली जाते। शिवलिंगच्या पूजेचे महत्त्व अनेक ग्रंथ आणि पुराणांमध्ये सांगितले आहे, मात्र शिवलिंग पूजनाच्या परंपरेची सुरुवात कशी झाली याबद्दल फार कमी जणांना माहिती आहे। सर्वप्रथम शिवलिंगाची पूजा कोणी केली आणि शिवलिंगाच्या पूजेची परंपरा कशी सुरू झाली याबद्दल लिंग महापुराणामध्ये एक कथा आहे। ती पुढील प्रमाणे अशी झाली होती। पहिल्या शिवलिंगाची स्थापना बघूयात। लिंग महापुराण अनुसार एकदा भगवान ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठतेवरून विवाद सुरू होता। स्वतःला अधिक श्रेष्ठ ठरविण्यासाठी दोघेही जण एकमेकांचा अपमान करू लागले। त्यांच्यामधील विवाद फार वाढला तेव्हा पूर्णपणे अग्नीने वेढलेले एक लिंग भगवान ब्रह्मा आणि विष्णू यांच्या मधोमध स्थापित झाले। दोघेही जण या लिंगाचे रहस्य समजू शकले नाही। त्या अग्नियुक्त लिंगाचे मुख्य स्रोत जाणून घेण्यासाठी भगवान ब्रह्माने लिंगाच्या वरच्या दिशेने व विष्णूने लिंगाच्या खाली जाणे सुरू केले। हजारो वर्ष शोध घेतल्यानंतरही ते लिंगाचे स्रोत शोधू शकले नाही। शेवटी दोघेही देव सुरुवातीला ज्या ठिकाणी त्यांनी हे लिंग पाहिले होते तेथे आले। तेथे येताच त्यांना ओम हा स्वर ऐकू येऊ लागला। तेव्हा त्यांना समजले की ही काहीतरी शक्ती आहे आणि ते ओम या स्वराची आराधना करू लागले। भगवान ब्रह्मा आणि विष्णूच्या आराधनेने खुश होऊन त्या लिंगातून भगवान शिव प्रकट झाले आणि दोन्ही देवांना सद्बुद्धीचे वरदान दिले। त्यानंतर भगवान महादेव अंतर्धान झाले व एका महादेवाच्या रूपात स्थापित झाले। लिंग महापुराण अनुसार भगवान महादेवांचे ते पहिले शिवलिंग होते।